सकाळ सकाळ शुभ सकाळ। आज सकाळचा दिवस सुरू झालेला आहे पूजेने। पूजा आज आपली झालेली आहे, मस्तपैकी देवाची पूजा, त्याचबरोबर त्याला वाहिलेली आपल्या बागेतली छानशी फुलं। देवारा लांबनं पण किती सुंदर दिसते बघा। पूजा केल्यावर घरातलं वातावरण अगदी प्रसन्न आणि छान वाटायला लागतंय। दिवसाची सुरुवात आपल्या पूजेनं झाली की छान वाटते। आपली ही रोपं बघायला मी आलेली वर छान आलेत। मेथी आणि हे लावलेलं आहे, कोथिंबीर लावले थोडी, आणि इथं आपण वाटाणे आणि ह्या काकडीचा वेल लावलेला आहे। काकडीचा वेल पण आपला चांगला आलेला आहे। इथं आपली रोपं वाढत चाललेली आहेत। ही मेथी चांगली आलेली आहे। अजून एका बाजूला इथं कोथिंबीर लावलेली आहे, इकडं पण लावलेली आहे। ही आधी लावली थोडी, ही म्हटलं आता थोडे दिवसांनी लावा, परत वापरायला बरं पडतंय म्हणून ती लावलेली। आता ती बघूया केव्हा येते ते कलाटेची फुलं वगैरे। आपली पूजा आता झालेली आहे। खालची फुलं काढलेली लावलेली आहेत, हे बघा। ही समोरच्या बाजूला शेती आहे, अशी शेती आता आलेली आहे सरीमध्ये। किती सुंदर बघा। आमची नाही शेती ती, त्या आजूबाजूला सगळी शेतीच आहे। तिथं आता शेती आलेली, शेतीसाठी उगवण झालेले आहे, पेरण्या झालेल्या होत्या। त्यावेळी पाऊस जरासा वेळ झाला, त्यामुळं ही आता आपल्या बागेतली झाड। हॉल आपला असा दिसतोय एका बाजूला। हाय, हॅलो, नमस्कार सगळ्यांना, गुड मॉर्निंग। कसे आहात सगळे? छान ना? असायलाच हवं। तुम्हा सर्वांना आजचा दिवस खूप सुखाचा, समृद्धीचा आणि चांगला जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना। आता इथं आपण एक वेगळ्या प्रकारची भाजी, झटकीपट होणारी, ज्याला फोडणी नाही, ज्याला परतायचं नाही, फक्त शिजवायचं अशी भाजी, पण तेवढी टेस्टी भाजी आपण करायची आहे। ह्याच्यासाठी आता मी इथं 3 भाज्या मिक्स घेतल्या आहेत। तुमच्याकडे ज्या अवेलेबल असतील, म्हणजे मी इथं घेतलेला आहे बटाटा असा लांब चिरून धुवून स्वच्छ घेतलेला आहे, टोमॅटो घेतलेला आहे, इथं मी फ्लॉवर घेतलेला आहे, तो पाण्यामध्ये टाकून ठेवलेला आहे। त्याच्यानंतर इथं हिरवे मटार घेतलेले आहे, फ्रोझन मटार घेतलेले आहेत मी, ते पण पाण्यात टाकलेले आहे। कांदा तुमच्याकडे जर ढबू मिरची असेल किंवा फरसबी असेल, ती सुद्धा यामध्ये घातली तर चालेल। आता ह्याच्यामध्ये आपण हा कांदा घेतलेला आहे, लांब चिरून घेतलेला आहे पातळ। त्याच्यानंतर हे घेतलेलं आहे डाळीचं पीठ। हे डाळीचं पीठ आपल्याला भाजून घ्यायचं आहे, मी प्रमाण सांगते तुम्हाला। 1 कप भरून घेतलेला आहे फ्लॉवर, नंतर 1 कप घेतलेला आहे मटार, नंतर अर्धी हे तुम्हाला ढब्बू मिरची म्हणजे सिमला मिरची पाहिजे असेल तर ती अर्धा कप घेतली तरी पण चालेल। त्याचे पण असेच मोठ्या मोठ्या फोडी करून घ्यायच्या टोमॅटोसारख्या। त्याच्यानंतर टोमॅटो 1 कप घेतलेला आहे। याच्यामध्ये घेतलेले आहे मी मटार अर्धा कप घेतलेलं आहे, म्हणजे हे फ्रोझन मटार घेतलेलं आहे। हे घेतलेलं आहे, हे 3 छोटे छोटे कांदे होते, ते लांब स्लाइस करून घेतलेले आहे। याच्यामध्ये 2 चमचे बेसन घेतलेलं आहे। याच्यामध्ये मी घेतलेलं आहे पुदिना, हिरवी मिरची, कोथिंबीरीची पेस्ट घेतलेली, ती 2 चमचे घेतलेले। 1 चमचा घेतलेला आहे आपण इथं आलं लसूणची पेस्ट घेतलेली। आता इथं पावडर मसाल्यामध्ये मी काय काय घेतलंय बघा। इथं घेतलेलं आहे हिंग, त्याच्यानंतर धना पावडर, धना जिरा पावडर मिक्स आहे। नंतर इथं घेतलेला आहे आपण गरम मसाला,
कोल्हापुरी कांदा लसूण मसाला घेतलेला आहे. इथे घेतलेले आहे हळद आणि हे घेतलेले काश्मीरी तिखट घेतलेले आणि चवीप्रमाणे मीठ घेतलेले आहे. तुम्हाला हवे असले तर थोडी साखर घातली तरी चालेल. आणि हे जे घेतलेलं आहे ते तेल घेतलेलं आहे. तेल आपण कच्चंच घालायचं आहे. आता ह्याच्या पुढं काय काय करायचं बघूया. हे सगळं एकत्र करून घेऊया आधी आपण. हे टोमॅटो, फ्लॉवर, मटार आणि बटाटा. तुमच्याकडे ढबू मिरची सांगितलं त्याप्रमाणे ढबू मिरची घातली तरी पण चालेल. ह्याच्या पुढं मी आता मिक्स करायला घेते. हे आता बाजूला ठेवूयात आपण. बेसन थोडंसं आपल्याला शेवटी घालायचं आहे. भाजून घेऊयात आपण. आता काय करूया बघा. ह्याच्यामध्ये हा पहिल्यांदा मी घालते कांदा. हे तेल बाजूला ठेवूयात आपण. आता ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचा आहे इथं हा जो स्वच्छ फ्लॉवर करून घेतलेला आहे तो. ही भाजी पण चवीला फार टेस्टी लागते. ह्याच्यामध्ये तुम्ही काजूच्या फोडी घातल्या म्हणजे काजूच्या पाकळ्या घातल्या तरी पण चालतात. ह्याच्यामध्ये आता हे सगळं आपण एकत्र करून घेऊयात. पहिल्यांदा हे आमचे महाशय, आमचा टॅबी, ह्याला ना खिडकीत बसायला अतिशय आवडते. तर बघ इकडे बघ. हे बघा कसं त्याचं चाललेलं आहे. त्याला जेवढं खिडकीत बसून इकडं तिकडं बघता येईल त्याला आम्ही बाहेर सोडत नाही. आता इथं आपण सगळ्या भाज्या एकत्र करून घेतलेल्या आहेत. बेसन भाजून घेतलेलं आहे ते बाजूला ठेवलेलं आहे. ह्याच्यामध्ये आता आपण पहिल्यांदा हे आलं लसूणची पेस्ट आणि पुदिन्याची पेस्ट हे सगळे एकत्र करून घेऊया. मी हातानंच मिक्स करणार आहे. हात स्वच्छ आहे माझा, धुवून घेतलेला आहे. हे आपण सगळं आधी ह्याच्यामध्ये कालवून घेऊयात जेणेकरून त्याला एकसारखं सगळीकडे आपला मसाला व्यवस्थित लागेल. हे आता सगळं मिक्स करून झालं आहे. त्याच्यानंतर हे जे पावडर मसाले आपण घेतलेले होते ते सगळे घालून घेऊया. आणि ते आता सगळ्या भाज्यांना चोळून घेऊया. ह्याच्यामध्ये आता आपण हे लावून झालेलं आहे. ह्याच्यामध्ये आपण आता एक पळीभर तेल घालूया. कच्चंच तेल घालायचं. तुमच्याकडे जे तेल असेल, शेंगदाणा तेल किंवा तुम्ही जे वापरत असाल रिफाइंड ऑइल वगैरे ते. त्याच्यानंतर मी मगाशी सांगायचं राहिलं, ह्याच्यामध्ये अर्धी वाटी दूध घालायचं. दुधानं आपल्या भाजीला चव फार छान येते. आणि हे लावून थोडा वेळ ठेवायचं. हे आता आपण पहिल्यांदा हलवून घेऊया. हे आता तेल वगैरे सगळं ह्याला 2 मिनिटं फक्त मुरू द्यायचं आणि नंतर आपण ह्याला बारीक गॅसवर ठेवायचं म्हणजे जेणेकरून ते शिजायला ते मदत मिळेल. अगदी बारीक गॅसवर ठेवायचं. हे आता मी लावून ठेवते. त्याच्यानंतर थोडंसं लागलं तर पाणी घाला. चव बघून तुम्ही मीठ बघितलं तरी सुद्धा चालेल नंतर. हे आता आपण थोडा वेळ बाजूला ठेवून देऊ म्हणजे मुरलं म्हणजे आतपर्यंत मीठ पण जाईल आणि व्यवस्थित होईल पण. हे आता मी थोडा वेळ ह्याला असंच ठेवून देते आणि त्याच्यानंतर आपण हे गॅसवर ठेवूयात. आता हे आपण थोडा वेळ ठेवून झालेलं आहे. आता ह्याला आपण गॅसवर ठेवून घेऊया आणि ह्याला पूर्ण मंद गॅसवर ह्याला थोडं सुरुवातीला मोठा गॅस करा. एकदा उकळी आल्यानंतर आपण ते मोठा गॅस लहान केला तरी चालेल. आता आपण हे गॅसवर ठेवून घेऊया. आता आपण हे गॅसवर ठेवून घेतलेलं आहे. ह्याला आपण थोडं सुरुवातीला म्हणजे पहिली उकळी येस तोपर्यंत किंवा वाफ धरस तोपर्यंत याला थोडं मोठं करून घेऊ, मोठ्यावर शिजवून घेऊ. आणि त्याच्यानंतर आपण गॅस पूर्ण बारीक करून त्याला पूर्ण मंद गॅसवर शिजवून घेऊयात. आता इथं पहिल्यांदा त्याला उकळी येऊन देत नंतर आपण पुढे बघूया. इथं आता आपल्याला वाफ आलेली दिसते बघा. आता यावेळी आपण त्याला वास अगदी सुंदर येतोय बघा, मस्त वास येतो. आता ह्याला आपण मंद गॅसवर शिजायला ठेवूयात जेणेकरून अगदी छान त्याच्यात सगळ्या गोष्टी जेवढ्या तुम्ही मंद गॅसवर भाजी शिजवाल किंवा कुठलाही पदार्थ शिजवाल त्याची टेस्ट बघा नेहमी
रेग्युलर भाजी जी मोठी करून शिजवतो त्याच्यापेक्षा त्या भाजीची चव अतिशय सुरेख येते. आता हे मंद गॅसवर आपण साधारण भाजी शिजतोपर्यंत मला वाटते 15-20 मिनटात शिजून होईल. त्या 15-20 मिनटामध्ये ही भाजी आपण छानपैकी शिजवून घ्या. बाकी काय नाही, याच्यामध्ये मटार काय फ्रोझन नाहीत, ते शिजलेलेच असतात. फ्लॉवर पण की शिजायला वेळ लागत नाही. बटाटा तेवढा शिजायला थोडासा वेळ घेईल, तो बघूया किती वेळ लागतो तो, आणि त्याप्रमाणे आपण ही भाजी आता शिजवून घेऊया. सकाळची सगळी कामं बघा झालेली आहे. इथं माझी म्हणून बघा जवळ कशी झोपली. सकाळचं तिचं टायमिंग आमचं आवरून झालं तर 5 वाजता उठायचं आणि सकाळच्या आता ही भाजी आपली शिजलेली आहे. यावेळी आपण आता बेसन जे भाजलेलं होतं त्याच्यामध्ये टाकून घेऊया. बेसनानं पण आपल्याला भाजीला बाइंडिंग आणि टेस्ट दोन्हीही चांगले येतात. हे आता आपण बारीक गॅसवर परत ह्याला थोडीशी वाफ काढून घ्या. बेसन भाजल्यामुळं जास्त तुम्हाला हे करायला लागत नाही. आता हे पण 1-2 मिनटं झाकून ठेवूयात आणि आपली भाजी तयार होईल. याला 2 मिनटं वाफ काढून घेऊयात पहिल्यांदा, आणि त्याच्यानंतर आपली भाजी कशी होते ती दाखवते. अशा पद्धतीने आपली एक वेगळ्या चवीची पण कमी वेळेत पटकन होणारी अशी भाजी तयार झाली आहे. एकदा नक्की करून बघा. करतानाच इतका सुरेख वास येतोय, तुम्हाला ते खाताना सुद्धा जाणवेल. तुम्ही केल्यानंतर तुम्हाला प्रत्यक्षात ते लक्षात येईल. अशा पद्धतीने आपली ही भाजी तयार झालेली आहे. अशा पद्धतीनं आपली व्हेजची भाजी झटकीपट तयार झाली. हे तुम्ही भाताबरोबर, चपातीबरोबर किंवा भाकरीबरोबर खाऊ शकता. फुलके, नान कशावरही सुद्धा ही भाजी चालते. सॅलड, भाजी आणि इथं भात घेतलेला आहे. अशा पद्धतीनं तुम्ही एकदा नक्की करून बघा, आणि आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.